नमस्कार तुम्हाला सगळ्यांना, कसे आहेत? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि मी तुमचं स्वागत इकडं रोडवर ना, म्हणजे मी आलो सड्यावरती. तर हा रोड माहीत नसेल तर परत एकदा सांगतो. हा रोड जातो नानारला, तिकडनं देवगडला, आणि हा रोड जातो राजापूरला, आणि इथे आपला खाली जातो चौक्यात तारळ आणि कुंभवडे. तर मी व्लॉग ॲक्च्युली गणेश चतुर्थीचा शूट केला आहे, पण जो स्टार्ट असतो तो शूट नव्हता केला, तर त्याच्यासाठी मी हा व्लॉग इथे सुरुवात करतो. त्याच्यापुढे तुम्ही जे बघणार ते गणेश चतुर्थीचं आपलं जे घरी बाप्पाचं आगमन झालेलं, तर ती थोडीफार पूजा गाराणा, त्याच्यानंतर आम्ही जेवण बनवलं, मोदक बनवले होते काकीने, तर ते सगळं ॲड केलं आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी आरती, धूप आरत, छोटंसं फुगडी, त्या डान्सला बरंच काही बोलतो, बाल्या डान्स बोलतात किंवा आता इथे फुगडी म्हणतात. ॲक्च्युली भजन पण करतात. म्हणजे खूप आम्ही कसं मिक्स कल्चर आहे. आम्ही ॲक्च्युली राहतो बॉर्डरवरती, तर इकडचं कल्चर थोडं इकडचं कल्चर, भाषा मालवणीच आहे पण कल्चर थोडंसं मिक्सअप झालं आहे आमचं. तर आमचं गाव छोटंसं आहे, 22 आय थिंक तो अराउंड 30 रफली 30 घर आहेत. त्याचं छोटंसं चौकी गाव आहे आमचं. तर तुम्हाला व्लॉग जर आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर छोटासा एक कमेंट पण करा, आणि कोकण सिरीज कशी आहे ती पण सांगा, मला आवडते की नाही. बाकी व्लॉग तुम्ही एन्जॉय करा. ठीक आहे, भेटतो परत. बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपाजयाची, सर्वांगी सुंदर उपेंदुराची, करती जगे मार मुक्ता फळाची. जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्नोपसिद्धरा गौरी कुम्रा, चंदनाची ओटी कुंकुमेश्वरा, हीरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंजुंटी नौपोरे चरणी नादया. जय देव जय देव. जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरसोड वक्र सुंदर त्रिनयना, दास रामाचा वाटताये सजना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव. जय मंगलमूर्ती. अनाथनाथे आंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाचे वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी. जय महिषासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. त्रिभुवनी भुवनी पाता तुझसे नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही, साई वाद करिता पडलो प्रवाही, ते तू बघताला. बाप्पा यात कुटी मारली मोठी घातली गावं म्हणून देवघरात तुझी देवघरात स्थापना केली. ते मी आज आज्ञा तुम्ही आता माझी भावंडा तुकार जाप करता जापात करतो तू गाळण करून आमच्या दोन्हीची आसपासच्या आईपासून मुंबईपर्यंत, मुंबईपासून आईपर्यंत एकंदर देशी परदेशी कडी बंदर कॉलेज अजून शाळा प्रकरण मान्य करून घे. तू कळ्या नाटकाचं फळं मान्य करून घे. तू सांभाळून आज प्रत्येकाची आमच्या जाईपासून मुंबईपर्यंत, मुंबईपासून आईपर्यंत एकंदर देशी परदेशी कडी बंदर. हो महाराज. नारळ व्यवस्थित फुटला.
का 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 ये का 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 ये आरती झाली. आता आपल्या मोठ्या घरची आरती करायची आणि आपलं मोठं घर आहे त्याला कमॉन कॅमेरामॅन आहे आपल्याकडे भरपूर मोठा कॅमेरामॅन घ्यायला आपल्याला. तुझी बायको पण गेली. जोड्याने पाय पडायचं ना असं नाही. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती पाहिजे आम्हाला. गणपती आण गवर आण काही आण. मग काय येऊ दे. कोण पण येऊ दे. बाबा म्हणते का बोलवीत होता तू नाही गे. अरे कसला या गणपतीतनं दे येत बाबानी का बा करतो काय सांगणार म्हणतात काय. सगळी मागची गोष्टी सांगत होतो रे. असं काय मग का सगळं सांगितलं. तू काय गाणं कशा केलं. तुला भजन करता येईल नाही का. माझं दोन वेळा दिलेली बराबर सांगितलं. मध्ये कसं सांगितलं. हिने आणला ना ते विकत. मस्त वाटतं ना काय ते हा, मस्त. हार कापसाचा भारी वाटतं. ते सांभाळायचं ते असतं. तो काय नारळ. हे बाजून गणपती बाप्पा वडीकर पुरुषाच्या गावात लोकोटी मारला मोठी रचना गावकर रचना डेकर रचना त्या वडीकर पुरुषाच्या लेकरू सालाब्राम पूजा मूर्ती या जागेवर स्थापना केलेली आहे. पूजा येडे पूजा माझ्या भावाने केलेली आहे. मान्य करून घेऊन आता मी वडीकर कुटुंब तू हाक मारत आहे. नांदाचा पण सालाब्राम घेता तो मान्य करून त्याच्यात काय चूक झाली चूक गळण करून आज आमची घाडकी मार्गी गाडी बाप जापचा भोगो करून काय चूक झाली चूक नाही असं तुझ्या पायाची गाठी देऊन आज आमच्या बरोबर त्यांचं लेकरा त्यांच्या सगळ्यांची सोपती देऊन त्याच्यात प्रत्येकाच्या हेपासून नोकरी धंदा उद्योगा केल्या कसं याद देऊन लग्नाच्या हेपासून मुंबईपर्यंत मुंबईपासून आजपर्यंत एकंदरीची परदेशी कडेबंद रखवायला त्या नांदाचा फळ साहेब घेतो. गणपती बाप्पा बाबा तो घरात काय नाही पण तो काय पण ओढीत बसताना थोडं चालू. खय बांधताना पण घेऊन जातो माझी बांधताना दिला तुम्ही संकवलास कसे. पण करणार का बहिणीचं उतरू काय करणार म्हणून नाही तसं घेऊन आहे पण तुम्ही पण माणसात अंगात ही एक चांगली गोष्ट नाही अंगात एकदा हात लावून इतर काय नाही हे बरं आहे. अरे हे ना आता पुरे तसे जुन्यांचं असतं. पूर्ण इकडे ते कसं तरी वाटतं. ते आपले पाहिजे. आता बायला आम्ही या टायमाला नवीन टी शर्ट छापलेत. श्री केशरादेव प्रसन्न बडेकर परिवार. तर आता सध्या मी घातलं काका घालते. काका आपल्या गावच्या आउटफिट मध्ये ते दुसरे टी शर्ट आहेत. हे निशांनी घातले ते वरच्या वाडीतले पण ठीक आहे. आणि यांनी सोबती पण तोच घातलाय. आणि तुम्हाला मेन गोष्ट आता हे बघा जुने टाईपचे पहिले बेड होते सांगवायचे ना अजून पण मजबूत आहेत. खूप कमी म्हणजे खूप कमी इकडे काकाच्या घरी ना तो जुना तो आहे एकदम मजबूत. 5 पिढ्या गेल्या म्हणजे विचार कर किती याची प्राइस करोड रुपये प्राइस आहे भाई. खरेदी आहे क्या. आता 5 पिढ्या गेल्या म्हणजे किती प्राइस असेल त्याचा विचार कर. आता मोठं घर झालं. हे आपलं समोर जे मधुकाकाचं घर आहे तिथे गणपतीचे पाया पडले. आता मागे आहे चेतनचं घर चेतन बडेकर. म्हणजे हे आमचं हे खालचं जे बडेकर वाडी. तर आता सगळे आता आमच्या इकडचे गणपतीचे दर्शन ॲक्च्युली एकच
गणपती होता, पण आता सगळ्यांनी असं घरं बांधले तर सगळ्यांनी आपले आपले गणपती केले, तर तसं काही नाही, पण मजा येते. शॉर्टकट बघ, आई शप्प शॉर्ट. हे बघ घरामध्ये डायरेक्ट आले. या एंट्री टोल बोल घेतला की नाही? टोल नाही लिहा. आम्हाला वाटलं काय शूटिंग करत नाही, मग आम्ही घेऊन आलो. आम्हाला काय माहिती इथं पाय धुवायचं पण पाणी येतो. हे नाही खा, मस्त बांधलाय बघ, एकदम सही सेट केला, मस्त बांधला, आवडला मला. हे होत नाही त्याला बघ. जेव्हा चले जल्दी टोल भरा क्या उधर से, डायरेक्ट घर मधला एंट्री आहे. आणि आता सगळे गणपतीचे दर्शन झालं, आता आम्ही जेवणार आहे आणि जेवण झाल्यानंतर परत कॅमेरा घेऊन ना सगळे गणपतींना परत प्रॉपरली कॅमेरा थ्रू दाखवणार आहे. तसं फोडणे दिसले ते, पण माझं असं म्हणणं आहे की कॅमेरा दाखवणार. तर आपले किती घर आहेत? 1 2 3 4 घरी आपलं गणपती आहे. तर 4 गणपतीचं डेकोरेशन पण दाखवीन आणि मूर्ती पण दाखवीन, ठीक आहे. आणि असं तो थांबा जरा आला नाही, तो 1001 रुपये बक्षीस देणार आहे निशांत, ज्याचं डेकोरेशन आवडलं त्याचं. याला फोटो काढायचा वाटलंच मला. अरे काढला या साडीवरती भरपूर फोटो, किती तर काढायचं आहे. काय बोलली? पर इज्जत प्रेमाने कशी दिसते मग? 50 तुला पेन केली भाई. इधर क्या 50 तोला 100 तोला भी पहन सकते हैं, इधर डरने का नहीं था. अरे तुला डरायची गरज नाही, बडेकरांची सून आहे तू, समजलं का? अरे, एक मिनिट, 1000 रुपये 4 घराचे आहे ना. एक मिनिट, तू बोलला 4 घरी गणपती इथे 4, तर 4चे डेकोरेशन यांनी चेक केलं आणि तो आता 1001 रुपये देणार. कोण डिसाईड करणार आहे, ठीक आहे. वाजलेत ऑलमोस्ट 6:45 झालेत आणि आम्ही 8:30 आलो, कारण की मला व्हिडिओ अपलोड करायचा आहे. मी एक पण व्हिडिओ अपलोड नाही केला तर. आणि हो, थोडासा मेसेज पण चेक करायचं ते. इथे थोडा नेटवर्क येतो, पण इथं फुल जास्त नाही. जर जास्त नेटवर्क असं हवा असेल तर तुम्हाला तिकडे स्टॉपवर जायला लागेल. तर हा असा नजारा आहे संध्याकाळचा, शांत, खूप शांतपणा आहे. आणि आपला रेकॉर्ड आता मला काय टेन्शन आहे का, कॅमेरामॅन आपला आला आहे, तर कॅमेरामॅन मागेच उभा आहे. काय मग काय तुम्हाला बोलायचं? आता आरती आहे ना. हां, तर तुम्हाला आता थोडं सांगायचं मला. आता 6:45ला आमच्या इथे आरती सुरू होईल आणि ती आरती म्हणजे सगळ्या पहिले गावकऱ्यांच्या घरात होईल आणि मग ती सगळ्यांच्या घरी करून ते 9:30 वाजतील. आणि त्याच्यानंतर आम्ही मग जेवू आणि त्यानंतर आम्ही धूप आरती करू. धूप आरतीचा व्हिडिओ मी स्पेशली बनवीन परत. जर तुम्ही जुने असेल तर जुने व्हिडिओ बघा, नसेल तर ह्या वर्षीही बनवणार तर ह्या वर्षी पण तुम्ही बघू शकता. आमच्याकडे थोडी पद्धत वेगळी, म्हणजे धूप आरत करतो, मग हे मुलं फुगडी खेळतात आणि मग ढोल वाजवले जातात आणि मग थोडा खाऊ मिळतो खायला, तो खायचा आणि दुसऱ्या घरी जातात. तर एक घरामध्ये ऑलमोस्ट 1-1.25 तास जातो. तर ती मजा असते खूप. आणि म्हणजे रात्रभर जागे असतो, झोपत नाही बिलकुल पण. म्हणजे सकाळचे 6-6:30 वाजतातच. म्हणजे संध्याकाळी आता ह्या टायमाला 7 वाजता चालू करते संध्याकाळी, ते उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत असं. तर हीच मजा आहे गणपतीची, मजा येते. बाकी थोडा आता नेटवर्क आलाय तर थोडं चेक करतो मेसेज आणि मग नंतर भेटतो तुम्हाला.
morning. हे तुम्हाला दिसतोय तो आहे आमचा तिरडोळा. ॲक्च्युली तो तिकडे आहे तिरडोळा. हे पाणी वाहून येतं तर असा वॉटरफॉल बनतो आणि तो पाणी पुढे असं तारलेत जातं आणि मग ते मंचाच्या नदीमध्ये जातं. मंचा नदी काही ते दाखवी जाते. ते मंचामध्ये कधी गेलो नाही पण कधी जाईन तर नक्की दाखव. आवाज एवढा नाही, नॅचरल आवाज येतो मला. फक्त इकडे यार रस्ता जरा बनवला पाहिजे. म्हणजे म्हाताऱ्या लोकांना खूप त्रास आहे. म्हणजे इकडनं हे बघा हे असं टाईप थोडंसं स्लिपरी आहे यार, थोडं रिस्की आहे. ठीक आहे, आता जेव्हा पॉलिटिशियनला टाईम मिळेल तेव्हा ते येतील ना वोटं मागायला, तेव्हा ते विसरून जातात. काही वाटतं ना मागचं यार, भारी वाटतं यार. क्लास फुल पैसा वसूल आहे. असा वॉलपेपर ठेवणार एकदा मी. आणि हा ब्रिज आहे जो आमचं चौके गाव आणि हे लावगण गावाला जोडतं. तर आमचं दर्शन झालं आहे. आणि बाय द वे बोलणं बंद केलं पाहिजे. कारण एवढ्यादा बाय द वे बोलून झालं ना की मला स्वतःच कंटाळा लागला. तर हे आहे लावगणवाडी. तर इथे माझी पप्पाची मम्मी म्हणजे माझी आजीचं माहेर आहे हे. म्हणजे आम्ही आजोबांकडे गेलेलो म्हणजे ते पप्पाचे मामा लागतात. तर त्यांच्याकडे आम्ही पाया पडायला गेलेलो. आणि बाय द वे हे गाव पण छोटंच आहे आपल्या गावासारखं. म्हणजे छोटंच गाव आहे.